नमस्कार मित्रांनो, काकडे सायन्स अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला पार्ट आहे प्रॅक्टिस सेट 2.6. ओके, मागच्या पार्टमध्ये आपण त्यातले पहिले 5 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. चला मग थोडा उशीर न करता आपण क्वेश्चन नंबर 6 ला चालू करू. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचा जे बेल आयकॉन आहे त्याला ऑनवर ठेवा. त्यानं काय होईल मित्रांनो, आमचे येणारे असे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना, ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. ओके, चला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करू. काय म्हणते नीट वाचून घ्यायचा. पहिली स्टेप काय, क्वेश्चन शांत डोक्यानं वाचायचा. ओके, वाचून घेऊ. बघा काय म्हणते, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. ओके, ही मेक्स सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. Production cost of each pot is 40 more than 10 times total number of pots he makes in one day. Okay, if production of cost of all pots per day is 600, find production of cost of one pot and number of pots he makes per day. Okay, बघा क्वेश्चन काय म्हणाले अगोदर शांत डोक्यानं वाचा आणि शांत डोक्याने ऐकून घ्या. काय म्हणते, काय म्हणते मिस्टर कासम, बरोबर आहे, त्यांचा एक छोटासा उद्योग आहे. कशाचा? पॉट्स बनवायचा, म्हणजेच काय, भांडी बनवण्याचा एक छोटासा उद्योग आहे. ओके, ते दिवसाचे ठराविक भांडे बनवतात. फिक्स सर्टन भांडे, सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स, म्हणजे किती ठराविक भांडे काहीतरी बनवतात दिवसाचे, बरोबर आहे, असंच आहे ना. आणि परत काय दिले पुढे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. काय दिले, एका पॉटला एक भांडी बनवण्यासाठी त्यांनी खर्च दिला, किती लागते त्याला. ओके, किती लागते डायरेक्ट दिलं नाही त्यांनी, डायरेक्ट आपल्याला कंडिशन मधून दिलाय त्यांनी. ओके, डायरेक्ट खर्च दिलेला नाही. किती लागते बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. ओके, एका पॉट्स बनवण्यासाठी त्यांना खर्च किती लागतोय, 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट्स, 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट्स प्लस 40. ओके, ते दिवसाची जेवढी भांडी बनवतात, जेवढे पॉट्स बनवतात त्याला 10 टाइम्स प्लस 40, म्हणजे मी ते दिवसाचे 5 भांडे बनवत असले तर 10 × 5 प्लस 40 एवढा कॉस्ट त्यांना एक भांड बनवण्यासाठी लागतो किंवा एक पॉट बनवण्यासाठी लागतो. ओके, पुढे काय दिले बघा, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, म्हणजे जे दिवसाचे जेवढे भांडे बनवतात मित्रात, दिवसाचे जेवढे भांडे बनवतात त्यांना किती खर्च येतो सगळे भांडे बनवणं, 600 रुपीज. ओके, एवढा दिला, इथपर्यंत दिले आपल्याला. नंतर काय म्हणते, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ओके, आपल्याला दोन गोष्टी फाइंड करायच्यात. एका पॉटला एक भांड बनवण्याला किती खर्च येतो आणि नंबर ऑफ पॉट्स, दिवसाचे किती पॉट्स ते बनवतात हे पण फाइंड करायचंय. मग इथं दोन गोष्टी फाइंड करायच्यात. आपल्याला कन्सिडर काय करणार तुम्ही. ओके, एक कंडिशन दिली आहे बघा, मी सांगितलं होतं कंडिशन काय असते त्यावरून लक्षात घ्यायचं आपल्याला. काय काय कन्सिडर करायचं बघा, काय दिलंय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला दिली आहे. ती कशी दिली, कंडिशन मध्ये दिली, म्हणजे त्याला कन्सिडर करायचं का नाही, कोणत्या कंडिशनवर दिली ते कन्सिडर करायचे. कशाच्या कंडिशनवर दिली बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्सवर कंडिशन दिली, मग काय करावं लागेल आपल्याला, कन्सिडर टोटल नंबर ऑफ पॉट्स. ओके, मग असं म्हणावं आपण बघा, क्वेश्चन नंबर 6 तेच कन्सिडर करावं लागेल. काय करावं लागेल, दिवसाचे किती पॉट्स बनवतात कासम, तर एक पॉट्स बनवतात, एक भांडी बनवतात मिस्टर कासम दिवसाची. ओके, तर चला मग लिहू, कन्सिडर मिस्टर कासम का कसम मेक्स X pots per day. ओके, असं काय घेतलं, कारण आपल्याला त्यांनी प्रोडक्शन कॉट्स एका पॉटची किती दिली आहे, याच्या नंबर ऑफ पॉट्सवर दिलेली आहे. त्यामुळे आपण काय केले, दिवसाचे किती भांडे बनवतात तर मिस्टर कासम X भांडी बनवतात, आपण ते कन्सिडर केले. आता आपल्याला दिलेल्या कंडिशन एक आपल्याला हे करावं लागेल, प्रोडक्शन ऑफ कॉस्ट काढावं लागेल. प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन, आता देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट किती असेल, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू किती असेल, कशाच्या कंडिशनवर दिलेले बघा, किती दिले, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 40 मोर आहे म्हणजे काय करावं लागेल, प्लस 40 करावं लागेल.
40 मोर दॅन 10 टाइम्स, म्हणजे इंटू मध्ये किती आलं पाहिजे, 10 आलं पाहिजे. इंटू 10 टाइम्स कशाचे आहेत, कशाच्या 10 टाइम्स आहेत, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. जेवढे भांडे बनवतात त्याच्या 10 टाइम्स आहेत. आपण काय कन्सिडर केलंय मिस्टर कासम, किती भांडे बनवतात दिवसाचे, एक्स भांडे बनवतात किंवा एक्स पॉट्स बनवतात. ओके, मग 10 इंटू एक्स करावं लागेल, कारण का दिलीच कंडिशन त्यांनी तशी. ओके, इथपर्यंत काय अडचण, बरोबर करून घेतलं आपण. मिस्टर कासम दिवसाची एक्स भांडी बनवतात आणि एका भांडं बनवण्यासाठी त्यांना एवढा खर्च येतो. ओके, आलं लक्षात. आता इकडे लक्ष द्या. आणि परत काय दिले त्यांनी, सर्व भांड्याला बनवण्यासाठी दिवसाच्या सर्व भांडं बनवण्यात त्यांना 600 रुपये, 600 रुपीज एवढे लागतात. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी दिवसाचे 5 भांडे बनवतो. किती भांडे बनवतो, 5. तर मला एक भांडं बनवायला लागतात 30 रुपये. तर 5 भांडे बनवायला लागायला किती रुपये लागतील. ओके, 5 भांडी बनवायला किती रुपये लागतील, 30 इंटू 5 करावं लागेल आपल्याला. 30 इंटू 5 किती होते, 150. मग मला दिवसाला, मी जर दिवसाचे 5 पॉट्स बनवत असेल तर मला 5 पॉट्स बनवण्यासाठी किती रुपये, किती खर्च येईल, 150 रुपीज. बरोबर आहे. कशावर, आपण डायरेक्ट 30 इंटू 5 केलंय. ओके, तसं आता मिस्टर कासमचं घेऊ. मिस्टर कासम किती बनवतात दिवसाचे पॉट्स, एक्स, आणि त्यांना एक पॉट्स बनवण्यासाठी किती खर्च येतो, 10x + 40. ओके, मिस्टर कासम एक्स पॉट्स बनवतात दिवसाचे आणि एक पॉट्स बनवण्यासाठी त्यांना खर्च येतो 10x + 40. मग दिवसाचे एक्स आणि एक पॉट्स बनवण्यासाठी किती, इतका खर्च. मग एक्स भांडी बनवण्यासाठी त्यांना किती खर्च येईल, जसं आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तसं याचं करू. पण त्यांना बघा, ओके, किती याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर आहे. तर त्यांना दिवसाला किती खर्च येईल पूर्ण भांडे बनवण्यासाठी हे काढता येईल. पण त्यांना ते खर्च दिलाय आपल्याला, किती रुपये दिलाय त्यांनी, 600 रुपये. हीच तर मग आपलं इक्वेशन तयार होईल. इथंच आपलं इक्वेशन तयार होईल मित्रा. बरोबर आहे का. चला मग कसं होईल, मग फ्रॉम गिव्हन कंडिशन, फ्रॉम, आलं लक्षात का काय अडचण, गिव्हन कंडिशन. काही लक्षात नसेल आलं तर आपली ती हे वाचा, मी जे सांगितलं ते. मला एक भांडं बनवायला, एक पॉट्स बनवायला 30 रुपये लागतात. तर 5 पॉट्स बनवण्यासाठी किती, 30 इंटू 5 150. तसंच मिस्टर कासमचं, ते दिवसाचे एक्स पॉट्स बनवतात. एका पॉट्स बनवण्यासाठी त्यांना एवढा कॉस्ट लागतो. तर एक्स पॉट्स बनवण्यासाठी किती लागेल, 10x + 40 इंटू एक्स. ओके, एवढा त्यांना चार्ज लागेल. पण ते द्यायला त्यांनी किती दिलाय, 600 रुपीज. फ्रॉम गिव्हन कंडिशन काय होईल, x इंटू 10x + 40. ओके, कारण ते दिवसाचे एक्स पॉट बनवतात आणि एक पॉट्स बनवण्यासाठी त्यांना एवढा खर्च लागतो. तर ह्यांचं करून आपल्याला टोटल खर्च काढता येईल. पण टोटल खर्च किती द्यायला त्यांनी, 600 रुपीज, म्हणून इक्वल टू 600. आता याचं मल्टिप्लिकेशन, मग आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. करून घ्या. x इंटू 10x, 10x² प्लसला प्लस, x इंटू 40x, 40x, हे प्लस 600 इकडे आल्यावर -600. ओके, आता इथं बघा, इथं सगळे 10च्या मल्टिपलमध्ये आहेत. मग 10 डिवाइड करू त्या इक्वेशनला, काय भेटेल आपल्याला, इथं x² राहील, इथं राहील 4x आणि इथं राहील -60 इज इक्वल टू 0 ला 0. आता बघा, -60चे आपल्याला असे फॅक्टर पाहिजेत की त्यांची ॲडिशन आली पाहिजे 4 आणि मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -60. कोणते ते, 10 6 60. बघा, -60चे असे फॅक्टर पाहिजे की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन -60 पाहिजे आणि ॲडिशन +4. ओके, 10 6 60. पण आपल्याला मायनस पाहिजे, -60 पाहिजे. कोणाला मायनस साईन द्यायचं, ह्याला विचारा, तुझं साईन कोणतं रे, ते म्हणते माझं प्लस आहे. आणि माझं साईन, याचं साईन कधी पण मोठ्या नंबरला द्यायचं मित्रांनो. प्लस याचं साईन, तर मोठा नंबर कोणता आहे, 4. मग याला राहिलं कोणतं, मायनस साईन, मग याला देऊन टाकू. ते फॅक्टरी ते लिहून घेऊ. आता हे x² ला x², अगोदर 10x घेऊ, नंतर -6x घेऊ, हे -60 ॲज इट इज इक्वल टू 0. नंतरची स्टेप 2 पेअर, इथून x कॉमन घ्या, काय राहते शिल्लकमध्ये, x + 10. ओके, इथून -6 कॉमन घ्या, इथं काय राहील, इथं x राहिला, इथं काय राहील +10 इज इक्वल टू 0 ला 0. ओके, काय अडचण, इथं x + 10 आहे, इथं x + 10 आहे, एक x + 10 कॉमन घेतलं, काय शिल्लक राहिलं पलीकडे बघा, इथं राहिला x, इथं राहिला -6 इज इक्वल टू 0. आता हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे त्यात मित्रा एक तरी 0 असेल. ओके, बरोबर आहे मित्रांनो, मे आय राईट, बरोबर आहे. मग काय करू, माहिती आहे कोणतं 0 आहे, नाही तर दोन्हींना देऊन टाकून. मग देअरफॉर x + 10 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. हे लक्षात आलं का. आता मी इरेज करतो याला, तुम्हाला लिहायचं असलं तर ते लिहून घेऊ शकता. बघा, आता हे +10 तिकडे गेल्यावर -10 और हे -6 तिकडे गेल्यावर +6. ओके, आता एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्यात, पण आपण एक्स नेमका काय कन्सिडर केला आहे, कन्सिडर मिस्टर कासम मेक्स x पॉट्स पर डे.
आता इथं मायनसमध्ये पॉट्स कसे बनवणं शक्य आहे का? म्हणून आपल्याला x इज इक्वल टू -10 घेता येणार नाही. मग कोणती व्हॅल्यू राहिली? 6 राहिली आपल्याकडे. मग x इज इक्वल टू काय घेऊ आपण? 6 व्हॅल्यू घेऊ. ओके, x इज इक्वल टू किती? 6. पण आपण कन्सिडर काय केलं? x मिस्टर कासम मेक्स x पॉट्स पर डे. मग मिस्टर कासम दिवसाचे किती पॉट्स बनवतात? 6. देअरफॉर मग शेवटी लिहिता ना मिस्टर कासम मेक्स 6 पॉट्स पर डे. ओके, पर डे ते किती भांडी बनवतात? 6. आता बघा नंतर काय फाइंड करायचं आपल्याला? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट किती आहे ती? 10x + 40. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट किती आहे? 10x + 40. ओके, आता x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे मित्रा? 6 आहे. काही झालं का तिथं? चला ठीक आहे, काय अडचण नाही. x ची व्हॅल्यू किती आहे? 6. म्हणून इथं 6 पुट केलं आणि 40 ॲज इट इज. ओके, 10x + 6 60 + 40 60 + 40 किती? 100. ओके, 60 + 40 किती? 100. मग प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट किती? 100. आणि दिवसाचे किती कासम पॉट्स बनवतात? 6. ओके, आलं लक्षात? काही अडचण याच्यात नसायला पाहिजे. काही अडचण असली तरी बिंदास कमेंट करायची, न लाजता करायची आणि मला सांगायचं सर मला हे समजलं नाही, मी लगेच तुमचं समाधान करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, हे झाला क्वेश्चन नंबर 6. याच्यात काय अडचण नसेल अडचण तर व्हिडिओला लाईक करू शकता. ओके, आणि लिहायचं असलं तर लिहून घ्यायला, नंतर बघू पुढचा क्वेश्चन आपण. मित्रांनो पुढचा क्वेश्चन करू. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करू. बघा काय म्हणते, खूप बढिया क्वेश्चन आहे, खूप चांगला आहे. मला अशा टाईपचे क्वेश्चन खूप आवडतात. तुम्हाला पण आवडायला पाहिजे ते क्वेश्चन. ओके, खूप छान क्वेश्चन आहेत. यांना इथं आपली थिंकिंग पॉवर आपली इथं लक्षात येते मित्रांनो. ओके, बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते? प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. ओके, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके, आपल्याला काय करायचंय? पाण्याची स्पीड काढायची. करंट स्पीड ऑफ वॉटर करंट स्पीड फाइंड करायची. काय म्हणते अगोदर बघा. काय प्रश्न परत एकदा वाचा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न द सेम स्पॉट. ओके, सपोज इथे इथून प्रतीकनं जर्नी स्टार्ट केली. हे पॉईंट ए म्हणूत आपण. हे पॉईंट ए आणि इकडे जातोय प्रतीक किती? 36 किलोमीटर. हे पूर्ण डिस्टन्स किती आहे? 36. आणि इथं किती आहे? हे स्पॉट आहे बी. ओके, प्रतीकला इकडून इथं जाण्यास म्हणजे इथून ए पासून बी पर्यंत जातोय आणि बी पासून वापस येण्यात त्याला किती टाइम लागतोय? टाइम किती लागतोय त्याला? 8 hours. 8 hours किंवा 8 तास पण म्हणू शकता, ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्या. बघा प्रतीक निघाला ए पासून बी पर्यंत आणि बी पासून ए पर्यंत त्यांना वापस यायला किती वेळ लागतोय? 8 तास. ओके, इतका वेळ लागतोय. पण मजेची गोष्ट आहे एक दिली आहे त्यांनी त्याच्यात. बघा परत वाचा क्वेश्चन. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम. ओके, डाउनस्ट्रीम म्हणजे काय मित्रांनो? प्रतीक इकडे जातोय. प्रतीक हे झालं काय? प्रतीकची डायरेक्शन. ओके, ही झाली प्रतीकची डायरेक्शन. ओके, आणि डाउनस्ट्रीम म्हणजे काय? वॉटरची स्पीड कुंकून म्हणजे पाण्याचा प्रवाह. पाणी तिकून इकडे वाहतंय मित्रा. पाणी काय करतंय? हे वॉटर आपलं इकून इकडे फ्लो होतंय. ही झाली वॉटर स्पीड झाली. ओके, किंवा वॉटरचा फ्लो म्हणा त्याला, स्पीड म्हणण्यापेक्षा फ्लो. काय होतंय? पाणी इकडून इकडे वाहतंय आणि प्रतीक आपला चाललाय काय? इकून इकडे जातोय. आणि प्रतीकच्या बोटची स्पीड किती आहे? किती दिली स्पीड तिथं? 12 km/h. बोट बरोबर आहे ना? बोट इन स्टील वॉटर इज बरोबर आहे 12 km/h. ओके, बोटची स्पीड किती आहे? प्रतीक जातो इकून इकडं 12 km/h स्पीडनं, 12 km/h स्पीडनं. पण एक प्रॉब्लेम आहे त्याच्यात. हे काय? पाण्याचा फ्लो कुठून आहे? डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आहे? इकून इकडं पाणी वाहतंय बरोबर आहे. आणि प्रतीक आपला जातोय इकून तिकडं म्हणजे पाण्याचा फ्लो तिकून येतोय, प्रतीक इकून जातोय म्हणजे फ्लोनं काहीतरी बोटची स्पीड कमी होणार ना मित्रा? होणार का नाही? बरोबर आहे का नाही? ओके, ते झालं. इथपर्यंत गेला, इथपर्यंत बोटची स्पीड कमी होती. कशामुळे? पाणी इकडं फ्लो होत होतं. नंतर तिकून इकडे येताना पाण्याचा फ्लो पण इकडेच आहे. मग नंतर काय होईल? त्याच्या बोटची स्पीड वाढेल सगळी. बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला बेसिक सांगतोय आपल्याला. ओके, लक्षात यावं म्हणून फास्टमध्ये. ओके, बघा आता काय फाइंड करायचं आपल्याला? काय फाइंड करायचं? इथं एकच फाइंड करायचं ना. काय आहे? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट.
ओके, डायरेक्ट आपण कन्सिडर करू तीच. क्वेश्चन 8, स्पीड लेट किंवा कन्सिडर म्हणा, कन्सिडर स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर हावर. किती आपण पकडली वॉटरची स्पीड x किलोमीटर पर हावर. आता मला सांगा, प्रत्येक जेव्हा डाऊनस्ट्रीम जाते म्हणजे काय, जिथं डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, जिकून पाण्याचा फ्लो होते त्याच्या ऑपोजिट साईडनं, आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, अपस्ट्रीम म्हणजे जिकून फ्लो होते पाणी त्याच्या सोबत. ओके, याला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणतात. ओके, आता प्रतीक जातोय ए पासून बी पर्यंत, म्हणजेच काय सॉरी ए पासून बी पर्यंत जातोय म्हणजेच काय, डाऊनस्ट्रीम जातोय तो. ओके, तेव्हा त्याच्या बोटची स्पीड आहे 12 किलोमीटर पर हावर, पण वॉटर तिकून येतोय. ओके, मग वॉटरची स्पीड किती आपण काय कन्सिडर केली, एक्स केली. प्रतीक जातो इकून तिकडं आणि तिकूनच वॉटर येते एक्स स्पीडनं. मग एक्झॅक्ट प्रतीकची स्पीड काय असेल, जेव्हा प्रतीक डाऊनस्ट्रीम जातोय तेव्हा प्रतीकची स्पीड काय असेल किंवा बोटची स्पीड काय असेल. ओके, किती असेल, 12 मायनस एक्स, कारण एक्स मायनस करावं लागेल ना आपल्याला, पाण्याचं स्पीड बोटच्या स्पीडमधून मायनस करावं लागेल, तेव्हाच ती एक्झॅक्ट स्पीड भेटेल आपल्याला. बरोबर आहे, म्हणून असल्या बोट किंवा प्रतीक म्हणा, बोट्स असं म्हणा नाही डायरेक्ट, प्रतीक्स स्पीड व्हाईल डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम किती असेल डाऊनस्ट्रीमला, म्हणजे इकडून तिकडे जाते आणि पाणी इकडे फ्लो होते, किती असेल डाऊन स्ट्रीम, किती असेल मित्रा, 12 मायनस एक्स किलोमीटर पर हावर. बरोबर आहे, काही चुकलं का याच्यात, काही चुकलं नाही. बरोबर आहे, कशामुळे चुकलं नाही मित्रा, बघ, कारण वॉटरच्या फ्लोची स्पीड किती कन्सिडर केली, एक्स, आणि प्रतीकच्या बोटची किती आहे किंवा प्रतीकची किती आहे, 12 किलोमीटर पर हावर, म्हणजे इकडून तिकडे जाण्यात आणि तिकडून इकडे येण्यात मायनस करावं लागेल. ओके, आता मला सांगा, प्रतीक स्पीड व्हाईल अपस्ट्रीम किती असेल, व्हाईल अपस्ट्रीम किती असेल, 12 प्लस, आता तिकून इकडे येतो म्हणजे वॉटरची स्पीड पण त्या बोटला काय करेल, फास्ट करेल थोडी, म्हणजे वॉटरची स्पीड किती आहे, एक्स, मग 12 प्लस एक्स लिहावं लागेल इथं आपल्याला. आलं लक्षात, किलोमीटर पर हावर. ओके, आता बघा इथपर्यंत काय अडचण नाही. काय सांगितलंय बुकमध्ये देताना, किती तास लागतील त्याला पूर्ण डिस्टन्स कंप्लीट करण्यासाठी, इथून जाण्यापर्यंत, तिथून इथे येण्यापर्यंत त्याला किती टोटल जर्नीला किती वेळ लागतोय, 8 तास वेळ लागतोय, 8 हावर्स. म्हणजे जाताना काय वेळ लागत असेल आणि येताना वेळ लागत असेल. बरोबर आहे, जाण्याचा वेळ आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती आहे, येण्याचा वेळ माहिती आहे का, नाही माहिती आहे, पण टोटल वेळ माहिती आहे आपल्याला किती आहे, 8 तास. आता आपल्याकडे स्पीड आहे. ओके, स्पीड आहे, स्पीड आहे आणि परत काय आहे, टोटल टाइम आहे आणि डिस्टन्स पण आहे आपल्याकडे. ओके, किती आहे बघा, इथून तिथं चाललोय म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल्स केलं त्यानं, 36 किलोमीटर. तिकून इकडे आल्या म्हणजे किती डिस्टन्स त्यानं कंप्लीट केलं, 36 किलोमीटर. ओके, म्हणजे मला सांगा, आता आपल्याला आता इथं थोडा सायन्सचा अभ्यास करावा लागेल. आपल्याला सायन्समध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, वी नो दॅट, असं म्हणा, वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला आहे ते, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्ही म्हणता सर हे कशाला लिहिलं तुम्ही, कारण मित्रा मला जाण्यासाठी लागणारा टाइम पाहिजे आणि येण्यासाठी पण लागणारा टाइम पाहिजे. कशामुळं, कारण मला टोटल टाइम दिलाय त्यांनी 8 तास. ओके, पूर्ण जर्नी कंप्लीट होण्यासाठी त्यांनी 8 हावर टाइम दिलाय. ओके, तर मग मला जाण्यासाठी थोडा जाण्याचा टाइम किती पाहिजे आणि येण्याचा टाइम किती आहे हे काढण्यासाठी मला टाइमचा फॉर्म्युला लागेल. ते कसा निघेल, मग इथून निघेल, हे इकडलं तिकडे पाठवा आणि तिकडे इकडे पाठवा, म्हणजे टाइमचा फॉर्म्युला काय होईल आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, आता ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, जेव्हा ते डाऊनस्ट्रीम जातोय त्याचा टाइम काढू शकतो आणि जेव्हा अपस्ट्रीम येतोय तेव्हा आपण त्याचा आपण टाइम काढू शकतो. आता कसा काढणार टाइम, याला वाटल्यास असा एक बॉक्स करून घ्या, ह्या दोन्ही पण फॉर्म्युल्याला कसा काढणार. जेव्हा ते डाऊनस्ट्रीम जातो त्याचा टाइम काढता येईल आपल्याला. त्याचा डिस्टन्स किती आहे, जेव्हा ते डाऊनस्ट्रीम जाते तेव्हा डिस्टन्स किती आहे, 36. ओके, 36 डिस्टन्स आहे तेवढं किलोमीटर, आणि स्पीड किती आहे तेव्हा डाऊनस्ट्रीम जाताना त्याची किती आहे, 12 मायनस एक्स, म्हणजे जाता वेळेसचा डाऊनस्ट्रीमचा आपल्याला टाइम भेटला. अपस्ट्रीमचा डिस्टन्स किती आहे बघा, 36च आहे ना, तिकून इकडे आले म्हणजे किती आहे 36च आहे, आणि तेव्हाची स्पीड किती आहे, 12 प्लस एक्स. ओके,
मग काय आता बघा, आपल्याला त्यांनी टोटल किती वेळ दिला आहे, टोटल जर्नी असं एक वाटल्यास असं करा आता, फ्रॉम गिवन कंडिशन डायरेक्टली फ्रॉम गिवन कंडिशन. ओके, पूर्ण जर्नी करायला त्याला आता इथं बघा, पूर्ण जर्नी कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागला मित्रा, 8 तास. किती, 8 आवर्स. किती लागला, 8 आवर. म्हणजे त्यांना काहीतरी जायला पण काहीतरी वेळ लागला असेल. मग इथं काय लिहिताल तुम्ही, टाइम टेकन व्हाईल डाउनस्ट्रीम प्लस इकून तिकडे जाताना डाउनस्ट्रीम आणि तिकून इकडे येताना अपस्ट्रीम प्लस टाइम टेकन व्हाईल अपस्ट्रीम. ओके, पूर्ण टाइम किती दिला आपल्याला, 8 आवर. म्हणजे त्याच्यात काहीतरी डाऊनस्ट्रीमचा आहे आणि काही अपस्ट्रीमचा टाइम मिळून किती लागला त्याला, 8 आवर. आता बघा, टाइमचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती आहे अपस्ट्रीमचं, सॉरी कोणतं डाऊनस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे, 36च असणार ना, म्हणून हे 36ला 36. आणि स्पीड, आता काय पाहिजे, स्पीड डिवाइड मध्ये स्पीड किती आहे डाऊनस्ट्रीमची, 12 - x. हे इथं 12 - x ला x, हे प्लसला प्लस. टाइम टेकन व्हाईल अपस्ट्रीम म्हणजे तिकून इकडे यायला ते डिस्टन्स किती आहे, 36च आहे. ओके, कशावरून टाइम काढून आपण या फॉर्म्युलावरून, डिस्टन्स अपॉन टाइम. अगोदर काय लागेल, डिस्टन्स किती आहे 36 आणि स्पीड किती असेल, अपस्ट्रीमची स्पीड किती घे, 12 + x. हे 12 + x ला x. पूर्ण टाइम किती लागला, 8 आवर. म्हणून इज इक्वल टू 8 आवरला 8 आवर. काही अडचण खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तरी पण काही अडचण असली तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता काय करा, इथून 36 कॉमन घ्या, वरतून 36 कॉमन घेतले मी. इथं काय राहिला मग, वरती 1 राहिला. इथं 12 - x राहिला. इथं प्लस आहे, इथं पण 1 राहिला. डिवाइडमध्ये काय राहिलं, 12 + x इज इक्वल टू 8 ला 8. आता याचा एलसीएम काढून घ्या इथं. ओके, एलसीएम काढून घ्या त्याचा. काय होईल बघा, हे 12 + x × 1 12 + x. देअरफॉर हे याला काय करतो मित्र, मी असं थोडा पार्टिशन करून घेतो. ओके, आता लिहितो देअरफॉर. अगोदर काय × 36, हे 36ला 36. एलसीएम कसा आला, 12 + x × 1 12 + x × 1 12 + xच. आता परत कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 12 - x × 1 किती असेल ते, हे प्लसला प्लस इथलं 12 - xच. ओके, डिवाइडमध्ये काय असेल, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 12 - x × 12 + x इज इक्वल टू किती आहे, 8. आता बघा, हे -x + x आणि हे -x कॅन्सल. ओके, आता हे बघा, हे इथलं मल्टिपलमध्ये तिकडे डिवाइडमध्ये जाऊ द्या एकदा, नाहीतर राहू द्या तसंच किंवा जाऊ द्या, काय अडचण नाही. बघा, हे मल्टिपलमधलं तिकडे डिवाइडमध्ये गेलं. इथं 12 + 12 424. ओके, डिवाइडमध्ये काय झालं, इथं बघा a - b a + b. काय फॉर्म्युला असते, a² - b². a² म्हणजे 12चा स्क्वेअर किती आहे, 144. -b² म्हणजे x चा स्क्वेअर किती असेल, x² इज इक्वल टू 8. आणि 36 इथं मल्टिपलमधलं इकडे येऊन डिवाइडमध्ये गेलं. ओके, अडचण काही. आता याला कितनं कट होईल, 4 न 4 2 = 8 4 9 = 36. ओके, देअरफॉर आता परत 24ला 24 डिवाइडमध्ये काय आलं, 144 - x² इज इक्वल टू, इथं किती राहिलं 2, इथं किती राहिलं 9. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन परत. ओके, त्या अगोदर मी काय करतो मित्रांनो, हे तुम्हाला अगोदर इकडं लिहून घ्या, तिथं आपल्याला जागा इनफ राहणार नाही. हे अगोदर लिहून घ्या, मी हे इरेज करतो, राहिलेलं इकडे सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ओके, चला हे सगळं लिहून घ्या. मी पुढचं सर्व काय करतोय, इरेज करून टाकतोय आता वरचं. कोविड का पॉझिटिव्ह येतो काय मित्र, आले खोकला यायला, सॉरी तसं काय नाही, मजाकचा भाग. आता इथे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे डिवाइड मधलं 9 24 सोबत मल्टिपलमध्ये आलं. ओके, मग 24 × काय झालं 9 इज इक्वल टू, आता हे डिवाइड मधलं इकडे मल्टिपलमध्ये 144 - x² × 2. ओके, आता हे परत मल्टिपल मधलं 2 इकडे येऊन डिवाइड मध्ये झालं. हे मल्टिपल मधलं 2 यासोबत काय आलं, डिवाइड मध्ये, म्हणून हे डिवाइड मध्ये आलं इकडे. ओके, 2 1 = 2 2 1 = 2 2 2 = 4. मग हे किती राहिलं बघा, 12 × 9 144 - x². 12 9 = 108 इज इक्वल टू 144 - x². ओके, आता हे प्लस 144 इकडे आल्यावर काय होईल, मायनस
हे 108 मायनस 144 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर इकडे राहिला, बरोबर आहे. आता 108 मधून 144 गेले, 144 गेले, खाली किती राहिले 8 and 6 14 and 30 मायनस 36 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर. हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं. देअरफॉर आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या, मग एक्स इज इक्वल टू काय भेटेल प्लस और मायनस 6. मग एकदा प्लस एकदा मायनस, देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती 6 और एक्स इज इक्वल टू मायनस 6. मग आपण एक्स कन्सिडर काय केला आहे स्पीड वॉटर करंट एक्स किलोमीटर, मायनसमध्ये तर नसू शकणार आहे. मग काय असेल हे मायनस नाही घेता येणार आपल्याला, हे प्लस घ्यावं लागेल. मग काय लिहितात शेवटी स्पीड ऑफ वॉटर करंट लिहा वाटल्यास इज 6 किलोमीटर पर हावर. 6 किलोमीटर पर हावर. युनिट लिहायला विसरायचं नाही मित्रांनो त्याचं. ओके, आलं लक्षात किती सोपा क्वेश्चन आहे. ओके, याच्यात थिंकिंग करावं लागते आपल्याला, काय चालू आहे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 मध्ये पण सोडवले आहेत. आलं लक्षात आहे. लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू पुढचा क्वेश्चन आपण. मित्रांनो क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करू. ओके, मग असा 7चा होता पण त्याला चुकून 8 झालं माझ्याकडनं. ओके, बघा क्वेश्चन नंबर 8 काय म्हणते. पिंटू टेक्स 6 डे मोर दॅन दोज ऑफ निशूज टू कम्प्लीट सर्टन वर्क. काय आहे पिंटूला 6 डेज जास्त लागतात निशूपेक्षा एक ठराविक काम करण्यासाठी. ओके ओके, परत काय म्हणते पुढे इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. त्या दोघांनी मिळून जर ते वर्क केलं किंवा ते काम केलं तर ते 4 दिवसातच ते काम संपवतात इन 4 days. ओके, हाऊ मेनी डेज वूड टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. ओके, म्हणजे ते दोघांना किती दिवस लागतील, तर त्या दोघांना किती दिवस लागतील, तर ते दोघांनी एकटं काम पूर्ण केलं तर त्यांना किती दिवस लागतील. ओके, चला दोघांचं काढायचं म्हणल्यावर अगोदर आता आपल्याला कन्सिडर करावं लागलं ते मोठा घोळे काय कन्सिडर करावं. आपल्याला काय दिलंय बघा, स्टार्टिंगलाच एक क्ल्यू द्यायला त्यांनी. पिंटू टेक्स 6 डे मोर, म्हणजे पिंटूला जेवढा टाइम लागतो तो त्यांनी दिलाय. किती दिलाय 6 डे मोर ऑफ निशू, म्हणजे निशूला जेवढा टाइम लागतं त्याच्या 6 डे जास्त पिंटूला टाइम लागते. मग अगोदर आपल्याला निशूला कन्सिडर करावं लागेल, त्यावरून पिंटूचं काढू शकतो आपण. ओके, मग असं म्हणा कन्सिडर निशू टेक्स X day to complete a work. ओके, असं म्हणलं आता मी. जर निशूला X डे लागतात तर पिंटूला किती लागतील, पिंटूला तिच्यापेक्षा 6 डे जास्त लागणार. ओके, मग X + 6 लागतील. देअरफॉर पिंटू टेक्स टू complete the work. किती डे लागतील त्याला X + 6 days, कारण का ते निशूपेक्षा 6 दिवस जास्त घेतो म्हणून X + 6. ओके, इथपर्यंत लक्षात आलं, काही अडचण याच्यात नाही. आता बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, दोघांनी मिळून जर ते वर्क केलं तर त्यांना 4च दिवस लागतात. ओके, आता एक कंडिशन सांगतो. आता मी एक काम केलं मित्रांनो, माझं एक काम आहे ते मला काम कंप्लीट करण्यासाठी 3 दिवस लागतात. ओके, एक काम करण्यासाठी 3 दिवस लागतात. हे झालं एक काम करण्यासाठी मला लागतात 3 दिवस, आणि तेच काम तुम्ही किती दिवसात पूर्ण करतात 2 दिवसात पूर्ण करतात. ओके, बरोबर आहे. मला एक काम करण्यासाठी 3 दिवस लागतात आणि तुम्ही काय करतात, तेच काम करण्यासाठी माझ्यापेक्षा 1 दिवस कमी घेतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 2 दिवस घेतात, म्हणजे काय करतात, ते काम करण्यासाठी अर्ध काम एका दिवशी करतात आणि अर्ध काम दुसऱ्या दिवशी करतात. बरोबर आहे. बरं, एका दिवशी तुम्ही एक काम 2 दिवसात पूर्ण करतात, तर 1 दिवसात किती करताल ते काम, म्हणजे अर्धच करणार, म्हणजे किती 1/2 करावं लागेल ना, ते 1/2 करावं लागेल. तुम्ही 1 दिवसाचं वर्क किती असेल मग तुमचं ते 1/2. आणि सेम माझं, मी एक काम 3 दिवसात पूर्ण करतो, 3 डेजमध्ये पूर्ण करतो, तर मला एका दिवसाचं माझं काम किती असेल, डिवाइडमध्ये जेवढे दिवस लागतील ते आपल्याला डिवाइड करावं लागेल ना, ते ना, तर आपल्याला एका दिवसाचं काम भेटेल. बरोबर आहे. मग एका दिवसाचं माझं काम किती असेल 1/3. ओके, 1/3 मी कंप्लीट करतो, तुम्ही एका दिवसात किती करतात 1/2. आलं लक्षात, काय अडचण. किंवा असं म्हणा, मलाच एक काम करायला 5 दिवस लागले, तर एका दिवसाचं माझं काम किती असेल 1/5.
टोटल डे ना आपण त्याला डिवाइड करतो, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ओके, तसंच पहा आता, तसंच बघा. ओके, आता निशूला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? x दिवस लागतात. मग निशूचं एका दिवसाचा वर्क किती असेल मला सांगा बरं. असल्या मग देअर हेअर असल्या हेअर निशूज 1 डे वर्क किती असेल? कशाला डिवाइड करायचं? 1 ला कितना डिवाइड करावं लागेल? निशूला जेवढे दिवस लागतील तेवढे, पण निशूला किती दिवस लागलात? x. मग काय करावं लागेल आपल्याला? 1/x. हे करण्यासाठी तिला निशूचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x. ओके, जर निशूचं एका दिवसाचं काम एवढं आहे तर पिंटूचं किती असेल? ह्याला पण 1 न डिवाइड करावं लागेल आपल्याला. याला कशाच्या खाली घालावं लागेल? 1/1च्या डिवाइडमध्ये घालावं लागेल त्याला, तर आपल्याला पिंटूचं काम एका दिवसाचं कळेल. मग करा तसंच. हेअर देअरफॉर पिंटूज 1 डे वर्क किती आहे पिंटूचं? आता 1 काय करावं लागेल? हे x + 6, कारण ते त्याला पूर्ण वर्क करायला किती दिवस लागतात एवढे. मग एका दिवसाचं किती असेल? 1/x + 6. बरोबर आहे. आता बघा, निशूचं एका दिवसाचं काम एवढं आहे आणि पिंटूचं एका दिवसाचं काम एवढं आहे, आणि ते दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते पूर्ण काम किती दिवसात व्हायले? 4 दिवसात व्हायले. मग ते दोघं मिळून ते 4 दिवसाचं काम एका दिवसात किती काम करतील ते? ओके, आता बघा, हे दोघांचं मिळून काय काढले आपण? हे झालं निशूचं एका दिवसाचं काम. ओके, आणि हे झालं पिंटूचं एका दिवसाचं. पण तेच काम ते दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करायले? 4 दिवसात पूर्ण करायलेत. तर एका दिवसाचं दोघांनी मिळून किती काम होईल त्यांना? एका दिवसात दोघं मिळून किती काम करू शकतील? 4 दिवसाचं काम एका दिवसात दोघं मिळून किती करू शकतील? सोपं आहे ना, 1/4. ओके, बरोबर आहे. मी काय सांगितलं तर टोटल डे आपण काय करतो? डिवाइड करतो. ओके, मग दोघं मिळून तेच काम एका दिवसात दोघांचं किती होईल? 1/4. दोघांचं मिळून केलं तरी पण, कारण ते पूर्ण काम करायला किती दिवस लागतात? 4 दिवस. मग एका दिवसाचं किती असेल ते? 1/4. ओके, मग असं लिहा. फ्रॉम असं म्हणा किंवा असं लिहा वाटल्यास. निशू अँड पिंटू, निशूज अँड पिंटूज असं लिहा. पिंटूज 1 डे वर्क टुगेदर किती असेल? 1/4. टुगेदर म्हणजे काय? ते आता ॲडिशन, दोघांनी मिळून केलं म्हणलं ॲडिशन करावं लागेल दोघांच्या एका दिवसाचं काम. पिंटूचं एका दिवसाचं काम किती आहे? निशूचं 1/x, देअरफॉर 1/x. आणि पिंटूचं एका दिवसाचं किती आहे? 1/x + 6. 1/x + 6 इज इक्वल टू किती आहे एका दिवसाचं काम द्यायचं? 1/4. आता हे टोटल वर्क किती दिवसाचं आहे मित्रांनो? मला सांगा बरं, कोणी सांगू शकेल का? हे टोटल वर्क जे काढले आपण किती दिवसाचं काढलो? एकाच दिवसाचं काढलो. कारण का? कंडिशनच तशी दिली आपल्याला. ओके, त्यामुळे आपण काय करलो? एकाच दिवसाचं वर्क काढलो. जर आपल्याला 4 दिवसाचं पण काढलं असतं आपण, पण सर्टन अमाऊंट माहीत नव्हती आपण एक्झॅक्ट काम त्यांनी किती केलं एका दिवसात, त्यामुळे आपण हे केलंय सगळं. इथं काय आता LCM काढून टाका. हे याचं मल्टिप्लिकेशन याचं आणि ह्या दोघांचं. देअरफॉर x + 6 × 1 x + 6च, हे प्लसला प्लस x × 1 xच, डिवाइड x × x + 6. ओके, इज इक्वल टू 1/4. झालं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यापासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते, ते सॉल्व करू. x + x 2x प्लसला प्लस किती राहिला इथं? 6 डिवाइडमध्ये x. आता हे मल्टिप्लिकेशन x × x x², हे प्लसला प्लस x × 6 6x इज इक्वल टू 1/4. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. काही चुकतंय का? नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथं आता काय होतं? डिवाइडमधल्या सोबत मल्टिपलमध्ये. देअरफॉर 4 × 2x + 6 आणि 1 × एवढं म्हणजे काय? तेवढंच x² + 6x. आता 4 मध्ये मल्टिप्लाय करा. 4 × 2x 8x प्लस 4 × 6 24 इज इक्वल टू x² + 6x. ओके, आता मी तिकडे इरेज करतो. आलं लक्षात का? याच्यात बी काय अडचण असली मला सांगा बरं मित्रांनो. मी परत तेच विचारतो. काय अडचण असली तर बिंदास सांगायचं. ओके, चला बघा. आता हे पूर्ण इकडे प्लस मधलं इकडे मायनस मग इकडे घ्या, इक्वल टूच्या इकडे घ्या. अगोदर हे x² ॲज इट इज, हे x² ॲज इट इज, हे प्लस 6x ॲज इट इज. आता प्लस 8x इकडे आल्यावर काय होईल? -8x. आणि प्लस 24 इकडे आल्यावर काय होईल? -24 इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं इकडे? आता 0, कारण सगळे इकडे आणले आपण. देअरफॉर हे x² ला x²,
+6x मधून -8x गेले, -2x, हे -24 इज इक्वल टू 0. परत आपल्याला आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे. ओके, आता इथं काय करायचं, -24चे आपल्याला असे फॅक्टर पाहिजे की त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ते किती आले, -24, आणि त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली, -2. कोणते ते 6 4 जार 24, 12 2 जार 24, 24 × 1 24, पण एक्झॅक्ट कोणते फॅक्टर आहेत हे. आता इथं बघा 6 × 4 किती व्हायले, +24, आपल्याला किती पाहिजे, मायनस. तर मायनस साईन द्यायचं कोणला, मी सांगितलं होतं याला विचारायचं, तुझं साईन कोणतं आहे, ते म्हणता माझं मायनस साईन आहे, आणि माझं साईन नेहमी मोठ्या नंबरला असतं. मोठ्या नंबर कोणता इथं मग -6 आहे, तर 6 मायनसला दिलं. ओके, -6ला दिलं, आणि राहिलेलं प्लस कोणला राहील मग 4ला. ओके, चला मग देअरफॉर हे लिहून घ्या मग, x² ला x², हे -6x नंतर +4x नाहीतर -24 इज इक्वल टू 0. 2 पेअर घेतल्या तयार करून, इथं x² आहे, इथं x आहे, म्हणून x कॉमन घेतलं, x -6 राहिलं, इथून 4 कॉमन घेतलं, इथं पण x -6च राहिलं इज इक्वल टू 0. आता इथं x -6 आहे, इथं x -6 आहे, एक कॉमन घेतलं, काय राहिलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, इथं x राहिलं आणि इथं +4 राहिलं इज इक्वल टू 0ला 0. आता बघा दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे एक तरी 0, म्हणून x -6 इज इक्वल टू 0 और x +4 इज इक्वल टू 0. ओके, हे -6 तिकडे गेल्यावर +6 और हे x +4 तिकडे गेल्यावर -4. एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्यात, +6 आणि -4. पण एक्स काय कन्सिडर केलं आपण, निशूला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात हे आपण कन्सिडर केलंय. निशूला तर मायनसमध्ये दिवस लागणं इम्पॉसिबल आहे. ओके, मग काय असणार, ते प्लस असणार. मग काय लिहिता लिहिता तुम्ही, हे एक्स कशाचं आहे, एक्स निशूचं आहे, म्हणून निशू टेक्स 6 days टू कंप्लीट वर्क, टू कंप्लीट सर्टन वर्क. जसं दिलंय तसंच विचारायचं आपलं. ओके, सर्टन वर्क. ओके, आता तुम्ही शेवटी पिंटूचं लिहून टाका. काय करणार पिंटूचं लिहिताना, एक्सच्या ऐवजी काय पुट करतात, 6 पुट करतात, आणि ते पिंटूचं असेल. ओके, आलं लक्षात, किती सोपा क्वेश्चन आहे, पाहिलं ना मित्रांनो, काही अवघड नाही याच्यात. ओके, फक्त व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन तर याच्यापेक्षा सोपा आहे, 9th क्वेश्चन. ओके, त्याच्यात काय खूपच सोपा आहे. चला बघू ते, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू ते क्वेश्चन. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9 करू आपण यातला आता. ओके, खूप मस्त क्वेश्चन आहे, एका फॉर्म्युल्यावर आहे. आता तुम्हाला ते बघायला दिसायला थोडं हार्ड वाटायला ते, म्हणजे बघा आता किती सोपा क्वेश्चन आहे ते बघा. इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. ओके, 460 काय केलाय, डिवाइड केलाय नॅचरल नंबर, म्हणजे 460 काय झाला, आपला डिव्हिडंड झाला, कारण त्याला डिवाइड केले म्हणून ते काय झाला, डिव्हिडंड. ओके, नॅचरल नंबर. क्वोशंट इज 6 more than 5 times द डिव्हिजर. ओके, क्वोशंट दिलाय आपल्याला, कशामुळे, काय कोणत्या रिलेशन मध्ये दिलाय, डिव्हिजरच्या. काय म्हणते, क्वोशंट इज 6 more than 5 times द डिव्हिजर. ओके, अँड रिमाइंडर इज 1. फाइंड द क्वोशंट अँड डिव्हिजर. ओके, आता क्वोशंट बी फाइंड करायचं आणि डिव्हिजर पण नेमकं आपल्याला एक्झॅक्ट कन्सिडर काय करायचंय. सॉरी मित्रांनो, थोडा त्रास व्हायला मला. बघा रिलेशन काय दिले, क्वोशंट दिला, किती दिलाय आपल्याला, क्वोशंट इज 6 more than 5 times द डिव्हिजर. क्वोशंट दिलाय डिव्हिजरच्या रिलेशन मध्ये, मग डिव्हिजर आपल्याला कन्सिडर करावं लागेल. त्याहूनच आपल्याला काय करायचं, काय काढता येईल, क्वोशंट काढता येईल. ओके, मग लेट म्हणायचं असं, लेट क्वेश्चन नंबर 9, लेट डिव्हिजर इज एक्स. देअरफॉर क्वोशंट काय होईल मित्रांनो, मग आपला बघा काय म्हणते कंडिशन, बघा वाचा एकदा परत. क्वोशंट काय होईल, 6 more than, क्वोशंट इज इक्वल टू काय होईल, क्वोशंट हो 6 more than, 6 more म्हणल्यावर +6 करावं लागेल. 6 more than, परत काय म्हणते, 6 more than 5 times द डिव्हिजर. 5 times द डिव्हिजर. डिव्हिजर काय कन्सिडर केला, एक्स, म्हणजे काय झाला, 5x + 6 झाला क्वोशंट. आणि रिमाइंडर किती दिला आपल्याला, बघा रिमाइंडर दिलाय 1. देअरफॉर रिमाइंडर, हे इथं देअरफॉर लिहायची गरज नाही, रिमाइंडर किती दिलाय हो, 1. रिमाइंडर इज इक्वल टू 1. आता बघा डिव्हिडंड किती, मग आपला डिव्हिडंड 46 ला डिवाइड करायला म्हणलं, डिव्हिडंड किती असेल, 460 असेल ते. ओके, देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू 460. ओके, एवढं आपल्याला सगळं भेटलं. आता ते एक कशावरून भेटलं, डिव्हिजर आपण कन्सिडरला एक्स केलाय, त्याच्यावरून क्वोशंट भेटला 5x + 6, रिमाइंडर दिलेला आहे 1, आणि डिव्हिडंड पण दिलेला आहे 460.
आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, तुम्ही विसरले का लक्षात येत मला माहित नाही, 7वी 8वीला तुम्ही 8वीला चांगल्या प्रकारे ते फॉर्म्युला शिकलात. कोणता आहे ते? डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिव्हिजर प्लस रिमाइंडर. हे फॉर्म्युला होता आपला. विसरलात का लक्षात दे? लक्षात दे, असं नाही विसरायचं. वाटल्यास विसरला असला तरी पण ह्या फॉर्म्युल्याला एक ब्रॅकेट करून घ्या, कारण हा फॉर्म्युला 11वीला पण तुम्हाला काम येणार आहे मित्रांनो. ओके, डिव्हिडंड काय आपला 460, व्हॅल्यू पुट करा. 460 इज इक्वल टू क्वोशंट किती आपला 5x प्लस 6, डिव्हिजर किती आहे x प्लस रिमाइंडर किती आहे 1. आता x ने मल्टिप्लाय करून घ्या. x इंटू 5x स्क्वेअर प्लस x इंटू 6x हे प्लस 1 ॲज इट इज. आणि प्लस 460 इकडे आल्यावर काय होईल मायनस 460, आणि इकडे काय शिल्लक राहिला मग 0. देअरफॉर आता व्यवस्थित लिहून घ्यायला. अगोदर हे 5x स्क्वेअर लिहा प्लस 6x आणि 1 मधून 460 गेला राहतात किती मायनस 4959 इज इक्वल टू 0. आता बघा मित्रांनो, हे जर क्वेश्चन तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं पण सॉल्व्ह होत आहे, पण खूप लेंदी होईल. 459ला आपल्याला अगोदर 5 मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. मग त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचे असे फॅक्टर पाहिजेत की त्यांची ॲडिशन 6 आली पाहिजे. ते खूप मोठं होईल मित्रांनो. त्यामुळे काय करू आपण याला सरळ कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करू? कोणत्या करायचं आपल्या फॉर्म्युला मेथडनं. मग काय करावं लागतं आपल्याला अगोदर कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे सोबत कम्पेअर करावं लागेल. ए बी सीच्या व्हॅल्यू काढून घेऊ. a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू मायनस 459. ओके, ह्या क्वेश्चननं माझं पण डोकं खाल्लं होतं म्हणजे ह्याच्यात बरं नाही. शेवटी याचे जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट काढता त्याचं तेव्हा मला 9-10 वेळेस प्रॅक्टिस करावं लागली याची. काय असेल अगोदर 78चा स्क्वेअर रूट घेतला, नंतर 80चा घेतला, 83चा घेतला, 86चा घेतला, असे 9-10 स्क्वेअर काढून पाहिले अगोदर मी. काय करतो आता हे फॉर्म्युला मी एकदा इरेज करतो, क्वेश्चन थोडा मोठा होणार आहे. हे लिहून घेतला का? वाटल्यास मी परत एकदा तुम्हाला सांगतो ते फॉर्म्युला. ओके, हे थोडा इरेज करतो मी. चला बघा आता. मग आपल्याला नंतर फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे? एक्स इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. व्हॅल्यू पुट करा. मायनस बी हे मायनस अगोदर तसं बीची व्हॅल्यू किती आहे 6, ती पुट केली. प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर किती असतं 36 मायनस 4a किती आहे 5, c किती आहे मायनस 459. बघा c किती आहे मायनस 459 डिवाइड बाय 2a. 2 इंटू a म्हणजे किती 5. आता याला सॉल्व करून घेऊ. हे मायनस 6ला मायनस 6 प्लस ऑर मायनस हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस झालं आहे. 36ला 36 हे मायनस प्लस 4 इंटू 5 20 इंटू 459. ओके, डिवाइडमध्ये 2 इंटू 5 10 इज इक्वल टू मायनस 6 प्लस ऑर मायनस इथं 36ला 36 ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 इंटू 9 हे प्लसला प्लस 2 9 जार 18 1 कॅरी केला. 2 5 जार 10 आणि 1 11 इथं परत 1 कॅरी केला. 2 4 जार 8 आणि 9 आणि हे 0 ॲज इट इज डिवाइडमध्ये 10. ओके, 9180 प्लस 36 किती 6 8 and 3 11 1 2 9216. ओके, डिवाइड बाय हे कशाच्या इक्वल टू हे सगळं एक्सच्या. एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस ऑर मायनस हे किती आलं 9216 डिवायडेड बाय 10. आता हे स्क्वेअर रूट कशाचं आहे माहिती आहे तुम्हाला? मी याचं स्क्वेअर रूट हे सांगत होतो तुम्हाला. मी जवळपास 10 ते 11 स्क्वेअर रूट काढून पाहिले. शेवटी 6 आल्यावर म्हणल्यावर 9च असेल. ओके, किंवा 3 असेल शेवटी. असं मी 73चा स्क्वेअर काढला, 76चा स्क्वेअर काढला, परत 79चा काढला, 83 86 89 93 आणि शेवटी भेटला 96 याचा स्क्वेअर रूट. ओके, वाटल्यास तुम्ही करून बघा 96 इंटू 96. म्हणून देअरफॉर मायनस 6 प्लस ऑर मायनस याचा स्क्वेअर रूट किती आला 96 डिवाइड बाय 10. ओके, हे क्वेश्चन सरासरी बोर्डला येणार नाही, पण आला तरी पण याचा स्क्वेअर रूट लक्षात ठेवायचा 96. ओके, चला बघा
मग आता एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, मग एकदा प्लस एक्स इज इक्वल टू एकदा प्लस घेऊ -6 प्लस 96 डिवाइड बाय 10 और एक्स इज इक्वल टू काय असेल आता मायनस घेऊ -6 -96 डिवाइडेड बाय 10. ओके देअरफॉर एक्स इज इक्वल टू -6 प्लस 96 90 राहिले डिवाइड बाय 10 और x is equal to -6 minus 96 minus 102 divide by 10. Okay, therefore x is equal to 10 ones are 10, 10 nines are 90. मग x is equal to किती भेटला 9 आणि हे किती येत आहे और x is equal to किती येईल 10 इंटू हे किती येईल x is equal to -10/0.2 असं येईल काहीतरी. ओके -10.2 येईल. आता बघा एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्यात पण आपल्याला स्टार्टिंगला काय म्हणते बघा एक्स काय कन्सिडर केलं आपण डिव्हिजर ही 460 डिवायडेड बाय नॅचरल नंबर. डिव्हिजर मग काय एक नॅचरल नंबर आहे आपल्याला माहिती आहे पण मायनसमध्ये डिव्हिजर मायनस नॅचरल नंबर असते का नाही. मग एक्स इज इक्वल टू किती घ्यावं लागेल आपल्याला 9 करेक्ट आहे -10.2 चुकीचं आहे कारण डिव्हिजर काय सांगितलं त्यांनी नॅचरल नंबर आहे देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9 देअरफॉर डिव्हिजर इज इक्वल टू मग काय भेटलं आपल्याला एक्स डिव्हिजर इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती भेटला 9 कारण ते नॅचरल नंबर आहे. ओके डिव्हिजर 9 आहे तर त्याच कंडिशन आपण क्वोशंट काढू शकतो आपला काय आहे क्वोशंट किती आहे 5x + 6 5x + 6 5 ला 5 एक्सच्या ऐवजी 9 + 6 5 9s are 45 हे +6 ॲज इट इज 45 + 6 51 मग क्वोशंट किती भेटला आपल्याला 51 किती भेटला हो 51. आलं लक्षात मित्रांनो काय अडचण आता हे स्क्वेअर रूटचीच बऱ्याच जण अडचण असेल तर तेवढा रट्टा मारा 96चा स्क्वेअर रूट किती किंवा स्क्वेअर काढताना इथं 6 आहे म्हणल्यावर बघा एक तर शेवटी त्याच्यात 3 असेल 3 3 जार सॉरी किती 6 असेल 6 6 जार 36 पुन्हा जे ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 येते ते असू शकते म्हणून 76 86 असू शकते 96 असू शकते 106 पण असू शकते पण असू शकते असं नाही त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आपल्याला. ओके हे झाला क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 खूप सोपा आहे आता तुम्हाला ते होमवर्क म्हणून करायचं आहे. काय दिलं आहे एक आपल्याला ट्रॅपेझियम दिला आहे ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला तिथे वापरायचा आहे तुमचा आन्सर भेटून जाईल तुम्हाला एवढी हिंट देतो. ओके कारण ते क्वेश्चन आता इथे सॉल्व करणं माझी तब्येत थोडी व्यवस्थित नाही मित्रांनो थोडा खोकला वेगळा येते त्यामुळे मी आजच्या यासाठी इथं थांबतोय आणि विशेष म्हणजे मराठी मीडियम मसाल्याला पण हे आम्ही होमवर्क म्हणून दिलंय तुम्ही पण ते होमवर्क म्हणून करा. ओके आणि तुम्हाला हिंट पण दिली एक मी कसं सॉल्व करायचं. ओके चला आलं लक्षात. मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट करा आणि नसेल अडचण समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मग बघत राहा काकडे सायन्स अकॅडमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय मित्रांनो भेटू पुढच्या भागात.